नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. या बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व ताज्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत, मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरीसह रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबई उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह केळी आणि फळबागांचं मोठं नुकसान. खासदार स्मिता वाघ आणि आमदार किशोर पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. ठाकरेंच्या शिवसेनेची आज सेनाभवनात विधानसभानिहाय बैठक. उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार. पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाची बैठक. सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. गुप्ता यांनी अनेकांना धमक्या दिल्याचं समोर. अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती. विक्रोळी उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवादाची लढाई. भाजपचे माजी खासदार मनोज कोटक यांच्याकडून पुलाची पाहणी, तर शिंदे गट ठाकरे गटाकडून पुलाचं लोकार्पण. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांचं उपोषण तुर्तास स्थगित. कर्जमाफीची तारीख सांगा, अन्यथा 2 ऑक्टोबरला मंत्रालयामध्ये धडकणार. कडू यांचा सरकारला अल्टिमेटम. विमान दुर्घटनेमधील कुटुंबियांना मृतदेह देण्यास सुरुवात. डीएनए चाचणीनंतर ओळख पटलेल्या 9 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द. गोवंडीत झालेल्या अपघातानंतर मनसे आक्रमक. वाहतूक पोलिसांच्या अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलन आणि मोर्चाचा इशारा. या अपघातामध्ये 4घांचा मृत्यू. राज्यात कोरोनाच्या 53 नव्या रुग्णांची नोंद. सक्रिय रुग्णांची संख्या 1967 वर, तर मुंबईमध्ये 829 रुग्ण. मृतांची संख्या 27 वर. आज पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या 3ही मार्गावर मेगा ब्लॉक. पश्चिमवर सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकादरम्यान, तर पनवेल बेलापूर इथून डाऊन मार्गावर ब्लॉक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर. कॅनडामध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन. लॉर्ड्स मैदानावर आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनी मात, तर सलामीवीर एडन मार्कमची अंतिम सामन्यामध्ये शतकी खेळी. अमेरिकेत 2 खासदारांवर घरात घुसून गोळीबार. महिला खासदार मेलिसा हॉटमन आणि त्यांच्या पतीचा मृत्यू, तर जॉन हॉफमन हे गंभीररित्या जखमी.